वर्णन करतात। असा दत्तात्रेय नावाचे हे कोण देव आहेत? शिष्याचा प्रश्न ऐकून वेद धर्मा ऋषी म्हणाले, दीपकाया धन्य आहेस, कृतकृत्य आहेस, तसाच अत्यंत भाग्यवान आहे, कारण तुला श्री दत्तात्रेयांचे महात्म्य ऐकण्याविषयी ही उत्तम बुद्धी उत्पन्न झाली आहे। योगीश्वर दत्तप्रभूंचे महात्म्य तुला सांगतो। हे सत्य दत्त व्रतातून व्यक्त होणारे असून मनुष्यांना तत्काल सिद्धी देणारे आहे। कलियुग प्राप्त झालेले जाणून शौनकादी महर्षींनी स्वर्गलोक मिळवण्याकरता 1 सहस्र संवत्सर पर्यंत सत्र याग सुरू केला। एक दिवशी प्रातःकाळी ते ऋषी अग्नि नारायणाला हवीर वाग देऊन स्वस्थ बसले असताना मान्य अशा पुराणज्ञ सुतांना त्यांनी आदराने प्रश्न केला। ऋषी म्हणाले की हे महाबुद्धिवान सर्व शास्त्रात निष्णात असणारा सूत आनंद रूप वासुदेवाचे मनुष्यांना सर्व संपत्ती व श्रेष्ठ आनंद देणारे महात्म्य आम्हाला सांगा व त्या प्रभूंची सर्व बाजूने योग प्रभाव व्यक्त करणाऱ्या आख्यानेही सांगा। त्यांच्या भक्तांना अतुलनीय ऐश्वर्य प्राप्त झाले असे आम्ही ऐकले आहे। सूत म्हणाले, हे वेद वेदांग निष्णात ऋषी हो, आपण सर्व सावधानतेने श्रवण करा। श्री दत्तात्रेयांच्या कृपा प्रसादाने पूर्वी जसे ऐकले तसे त्या प्रभूचे महात्म्य तुमच्या संतोषाकरता मी तुम्हाला सांगतो, हे तुम्ही एकचित्ताने ऐका। ब्रह्मज्ञवर्यान अशी पदवी असणारे म्हणजे 6व्या ज्ञानभूमीकर आरूढ झालेले अत्रि महर्षी ब्रह्मदेवांच्या प्रेरणेने पुत्र प्राप्ती करता त्रिगुणांचा अधिपती जो परमात्मा त्याची उपासना करावी म्हणून अनुसूया पत्नीसह वृक्ष नावाच्या कुलपर्वतावर गेले। चित्त ताब्यात ठेवून न केवळ वायूचा आहार करून तप करणारा द्वंद्वांतीत अत्रि मुनींनी गरुडासनावर राहून त्या एकमेवाद्वितीय परमात्म्याचे ध्यान तसा पुत्र व्हावा म्हणून 100 वर्ष केले। अशी तपश्चर्या झाल्यानंतर त्या तपाने संतुष्ट होऊन वर देण्याची ज्यांना उत्कट इच्छा आहे असे ब्रह्मा विष्णू व महेश या तिन्ही देव आपापली चिन्हे धारण करून अत्रि ऋषींच्या आश्रमात आले आणि म्हणाले, हे ऋषे, तू सत्य संकल्प आहेस व तुझे मनस्थित असत्य होणार नाही। ज्या एक तत्वाचे तू आजपर्यंत ध्यान केले ते आमच्यापेक्षा अन्य कोण आहे? माझ्यासारखा पुत्र मिळावा म्हणून तू ध्यान केलेस करिता तुझे झालेले श्रम सफल होण्याकरता मी सर्व स्वरूप असा माझा आत्माच तुला दिला आहे। याप्रमाणे तिन्ही देवांनी अत्रि मुनींना वर देऊन ते तत्काल गुप्त झाले। नंतर चतुर्भुज श्री दत्तात्रेय अत्रि ऋषींसमोर प्रकट झाले। नित्य तृप्त असे भगवान श्री दत्तप्रभू आपली भक्ताधीनता दाखवण्याकरता माता पितरांना संतोष देश योग मायेस त्या आश्रमात राहिले। नंतर कोणे एकेकाळी एक ब्राह्मण गर्भाधानादी सर्व संस्कार ज्याचे झाले आहेत असा वेद वेदांगाचे अध्ययन करून आश्रम धर्माचे अनुष्ठान ज्याने केले असा एक ठिकाणी राहत होता। विवेक वैराग्य साधन चतुष्टय संपन्न व अभय सत्वशुद्धी इत्यादी भगवत गीतोक्त दैवी संपत्ती युक्त असूनही अनेक शास्त्रे श्रवण करून झाल्या प्रमाणे तो ब्राह्मण चित्त शांती मिळवू शकला नाही। गुरूंनी सांगितलेली उपासना केली असता चित्त स्थिर होऊन तत्वबोध उत्पन्न होतो म्हणून उपनिषद प्रतिपाद्य श्री दत्तात्रेयाचे ध्यान पूजन प्रयत्नपूर्वक करूनही दर्शन न झाल्यामुळे खिन्नचित्त झालेल्या तो विषादी झोग यांनी युक्त असणाऱ्या त्या ब्राह्मणास तारिण्याकरता योग श्रीमान श्री दिगंबर दत्तप्रभू त्यांच्या समोर प्रकट झाले। मनोहर मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष पौर्णिमा तिथी मृग नक्षत्र गुरुवार असा समय प्रदोषकाळी भगवान दत्तात्रेय प्रकट झाले आणि त्या ब्राह्मणास म्हणाले, हे विप्रा, तू खिन्न असल्यासारखा दिसतोय, तुझ्या खिन्नतेचे कारण काय असेल ते सर्व माझ्या समोर सांग। त्यावेळी भक्तयुक्त अंतकरणाने नम्र होऊन भगवान दत्तात्रेयांना नमस्कार तो ब्राह्मण म्हणाला, ज्ञानवान पुरुष अनर्थापासून मुक्त होतो असे ऐकून त्या इच्छेने मी अनेक शास्त्रांचे श्रवण केले, परंतु माझा भ्रम गेला नाही। तेव्हा यापैकी कोणता मार्ग श्रेयस्कर, कोणता कल्याणकारक, कोणता निर्भय व कोणता मार्ग सुगम आहे हे सद्गुरू तो कृपा करून मला सांगा। श्री दत्त म्हणाले, तुझा प्रश्न अत्यंत योग्य आहे म्हणून तो आता सांगतो ते लक्षपूर्वक श्रवण कर। श्रुतीने प्रतिपादन केलेले युक्तीने सिद्ध झालेले व अनुभवास आलेले जे सत्य मी तुला सांगतो। मी ईश्वराची आराधनाच करीत आहे अशी बुद्धी देऊन स्वधर्माचे अनुष्ठान करीत राहिल्याने सदाचरणी लोकांवर ईश्वराचा प्रसाद होतो, म्हणजे तद्रूप सद्गुरू सुलभ होतात। सद्गुरूंचा उत्तम प्रसाद झाला असता जीवांच्या अज्ञान रूप प्रतिबंधाचा नाश होतो, तसेच दुष्ट भावनांचा नाश होणे तक्षणे मुक्ती देणारे विज्ञान प्राप्त होते। सत्यव्रत सत्यपर त्रिसत्य सत्याचे कारण सत्यनिष्ठ सत्याचे सत्य सत्यनेत्र व सत्यात्मक सर्व मीच आहे हे तू निश्चयपूर्वक जाण। जसे एक एक अवयव त्या त्या अवयवासारखे असे मानणारे आंधळे हत्ती असाच आहे भांडण करतात, तसाच प्रकार अल्पज्ञ पुरुषाचा शास्त्रोगा विषय होतो। याप्रमाणे सांगण्याचे तत्व जाणून
उपनिषदांना संमत असलेले सतत जाणून त्यांचे आलोचन करण्यात तू मग्न असावेत. या योगाने तू मुक्त होऊन कृतार्थ होशील असा त्या ब्राह्मणास दत्तप्रभूंनी आशीर्वाद दिलेला आहे. इति श्री सत्य दत्तव्रताख्येन प्रथमोऽध्यायः. दत्तात्रेय भगवान की जय. द्वितीयोऽध्यायः. पुन्हा आता दक्षता घ्यायच्या. दुसऱ्या अध्यायात सूत सांगतात, याप्रमाणे भगवान दत्तात्रेयांनी कथन केलेले श्रवण करून ज्यांचे मन संतुष्ट झाले असा हा तो ब्राह्मण श्री सत्य दत्तास नमस्कार कर असो असे बोलून नमस्कार करून श्री दत्तांना म्हणाला, विराटापासून अश्वत्थादी स्थावरांपर्यंत ईश्वराचे अनेक स्वरूपे शास्त्रांमध्ये सांगितलेले दिसतात. त्यातील अर्चनीय व मोक्ष सिद्धी देणारा कोण ते सांगा. श्री दत्त म्हणाले, माझ्या चिदंशाने युक्त असलेले ते सर्व आपापल्या अधिकाराने रूप फल देणारे आहेत. पण सर्व रूप अशा माझ्या भजनामुळे चित्तातील काम क्रोधादी मलांचा नाश होतो आणि माझ्या प्रसादाने मूलकारक अज्ञानाचाही नाश होऊन मोक्ष प्राप्त होतो. निर्गुणाची उपासना केली असता त्या योगाने सर्व इष्टप्राप्ती होऊन मुक्ती मिळते. म्हणून ते द्विजा, तू सर्व धर्म सोडून मला शरणे म्हणजे माझ्या प्रसादाने दोषरहित होऊन तू मुक्त होशील व पूर्ण शांती तुला मिळेल. तुझे कल्याण असो. माझ्या कथनाचे मनन करून सार ग्रहण आणि माझ्या भक्तांमध्ये हा योग तू प्रयत्नपूर्वक प्रकाशित कर असे बोलून भगवान दत्तात्रेय लीलेने शीघ्र अंतर्धान पावले आणि तो ब्राह्मण त्यांच्या उपदेशाने निधीदासाने कृतकृत्य झाला होता. सूत म्हणाले, हे ऋषीओ, वेदांत शास्त्र गुरु व ईश्वर या तिघांचे सेवन आजन्म करावे. प्रथम ज्ञान प्राप्तीसाठी करावे, नंतर कृतज्ञपणाचा दोष लागू नये म्हणून करावे. अशा प्रकारे शास्त्राज्ञा मनात आणून तो ब्राह्मण प्रेम निर्भर होऊन श्री दत्ताचे व्रत करता झाला. पौर्णिमा, संक्रांत, गुरुवार, शुभकाल अशा समय उपोषण करून गंध पुष्पादी सर्व पूजा साहित्य जमून कल्पोक्त विधीप्रमाणे 7 मुनीश्वर दत्तात्रेय स्वरूपी दत्ताचे पूजन करता झाला. साखर, गव्हाचा रवा व तूप हे पदार्थ सम प्रमाणात पण सव्वा पट म्हणजे सव्वा पावशे सव्वा पायली सव्वा मन सव्वा खंडी या प्रमाणात शक्तीप्रमाणे घेऊन आणि उत्तम प्रकारे दुधात शिजवून त्यात वेलदोडे, केशर इत्यादी घालून तो नैवेद्य त्या ब्राह्मणाने श्री दत्त प्रभू समर्पण केला आणि ब्राह्मण व आप्तबांध यांच्यासह त्याने प्रसाद ग्रहण केला. याप्रमाणे श्री सत्य दत्त व्रताचे व्रत करणारा तो ब्राह्मण शुद्ध भक्तिप्रेमाने योगींद्र श्री दत्तात्रेयांची उपासना करीत राहून त्या बलाने पुत्रेशना, वित्तेशना, लोकोशना या सर्व येशना सोडून इंद्रिय विजयी होता झाला. दत्तात्रेयाने उपदिष्ट ज्ञानाच्या प्रभावाने शेवटी पुनरावृत्त विरहित अशा तेजोनिधी दत्तात्रेयांना सायुज्य मुक्ती प्राप्त झाला. इति श्री सत्य दत्त व्रतोपाख्याने द्वितीयोऽध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज की जय. तिसऱ्या अध्यायात सूत सांगतात, शौनकादी ऋषी म्हणाले, सूतजी, आपण अत्यंत बुद्धिमान असून पुराणिकांमध्ये श्रेष्ठ आहात, तरी श्री सत्य दत्तांचे महात्म्य आम्हाला आणखीन सांगा, कारण ते श्रवण करण्याची इच्छा करणारे आम्ही आहोत. ते ऐकून सूत म्हणाले, चंद्रवंशात उत्पन्न झालेला आयु नावाचा महाबुद्धिमान जाता जितेंद्रिय असा एक सम्राट राजा होता, पण त्याला अपत्य नसल्यामुळे तो दुःखी होता. मुनींनी सांगितलेले श्री दत्ताचे महात्म्य करून अत्यंत विश्वासाने नम्रतापूर्वक शौनक गुरुजींनी पुत्र प्राप्तीसाठी शरण जात झाला. तेव्हा त्या शौनक म्हणाले, हे राजेंद्रा, श्री सत्य दत्ताचे व्रत यथाविधी कर, त्या व्रता प्रभावाने तुला निश्चित सुपुत्र प्राप्त होईल. असे सद्गुरूंचे वाक्य ऐकून तो राजा एकाग्र चित्त होऊन यथाविधी सत्य दत्तांचे व्रत करत झाला आणि मोठ्या भक्तीने भार्या व बंधूजन यांच्यासह सेवन करत झाला. नंतर त्याच्या राणीस महापुरुषांच्या रक्षणे संपन्न असा एक तेजस्वी पुरुष होऊन त्याने आपणास मोठे पाणीदार मूर्ती दिले व दूध भरलेल्या शंखाने आपणावर अभिषेक केला असे स्वप्न पडले. ते स्वप्न तिने राजस कथन केले. राजाही प्रातकाली स्नानादी क्रियांनी शुद्ध होऊन तो स्वप्न शौनकास सांगता झाला. ते ऐकून शौनक म्हणाले, अनुसूयेच्या गर्भातील रत्नासना श्री दत्तात्रेय प्रभूंनी फल अर्पण केले आहे. धर्मात्मा विष्णू भक्त उत्तम असा चंद्रवंशाला भूषण असा पुत्र होईल असे या स्वप्नाने सूचित केले आहे. याविषयी काहीच शंका नाही. यावेळी हुंडासुराची कन्या मैत्रिणींसह नंदवनामध्ये गेली होती. तेथे काही भाग स्तुतिपाठक लोक परस्परांमध्ये बोलत होते. हुंडासुराचा नाश करणारा असा आयु राजाच होणारा मुलगा आहे असे तिचे भाषण त्या मुलीने ऐकले आणि तत्काळ नगरात परत येऊन त्याने वृत्त आपला पिता जो हुंडासुर आहे त्याला कथन केले. दुरात्मा दुष्ट दानव हे ऐकून आश्चर्यचकित झाला. खरोखर हा माझा शत्रू आहे, याला प्रयत्नाने मारलाच पाहिजे.
असा निश्चय करून तो राक्षस इंदुमती राणी दुष्ट स्वप्ने दाखवित झाला. तथापि श्री दत्तांनी रक्षण केलेला तो इंदुमतीचा भाग्यवान गर्भ नाश पावला नाही. इतकेच नव्हे तर दिवसेंदिवस तो वृद्धिंगत झाला. पूर्ण दिवस भरल्यावर शुभकाली रवी, गुरु, शुक्र, बुध व चंद्र हे पाचही ग्रह उच्च स्थानी असून अस्तंगत नसताना महाभाग्यवान अशा पुत्रास इंदुमती प्रसवित झाली. त्या सुंदर बालकास पाहून राणी इंदुमती आनंद झाली. राजा आयुही पुत्र जन्माचा महोत्सव श्रवण करून प्रेमाने पुत्राचा जात कर्म संस्कार करता झाला व अनेक प्रकारचे दाने देता झाला. इतक्यात कोणी एक दासी प्रसिद्धीगृहातून बाहेर आली. मायावी हुंडासूर पण त्याच वेळी त्या दासीच्या अंगात प्रवेश करता झाला आणि बालकात तेथून नेण्याची इच्छा करणाऱ्या त्या राक्षसाने शीघ्र निद्रा सर्वांना यावी या हेतूने मंत्रविद्येचा जप केला. त्यामुळे राणीचा सर्व मोहित होऊन ते झोपले असताना हुंडासूर दैत्य आपल्या खऱ्या रूपाने प्रगट होऊन त्या बालकाचे अपहरण करिता झाला. त्या बालकासह आपल्या कांचन नावाच्या नगरात जाऊन त्या दैत्याने आपल्या प्रिय पत्नीस बोलावले. तिच्या स्वाधीन ते बालक करून दैत्य म्हणाला, हे प्रिय, तू आपल्या समक्ष या अर्भकाला मारून व त्याचे मांस शिजवून प्रातःकाळी खाण्याकरता मला दे. बरे आहे असे म्हणून ती दैत्य स्त्री त्या बालकाला घेऊन स्वयंपाक घरात गेली आणि तिथे असणाऱ्या एकला नावाच्या दासीने तिने कठोरपणे आज्ञा केली की कोणताही विचार न करता या बालकाला मारून व त्याचे मांस उत्तम प्रकारे शिजवून ते तू दैत्य राजास खाण्यास दे. असे म्हणून त्या बालकाला दासीच्या हातात देऊन ती दैत्य स्त्री आपल्या महालात निघून गेली. त्या दासीने ते बालक मारून शिजवण्यासाठी आचार्याच्या हाती दिले. हुंडासुराची स्त्री विश्वासाने बालकाला मारण्यासाठी दासीजवळ घेऊन देऊन दुसऱ्या कामाकरता निघून गेली. तेथे फक्त ती दासी राहिली. नंतर त्या निर्दय आचार्याने नवीनच जन्मलेल्या त्या दिव्य बालकाला मारण्याकरता त्याच्यावर शस्त्रप्रहार केला. पण त्यामुळे त्या बालकाला काहीच व्यर्थ झाला नाही. उलट श्री दत्तांचे चक्र त्याचे रक्षण करीत असल्याने ते आचार्याचे शस्त्रच मोडले. बालक न मरता सुरक्षित राहिला. ते पाहून त्या बालकाच्या सुदैवाने ती क्रूर एकला दासीही एकदम शांत झाली आणि त्या आचार्यास म्हणाले, हे बुद्धिमान पाचका, तू या बालकाला मारू नकोस. त्याने ते कबूल केल्यावर ते दोघेही बालकासह नगराबाहेर गेले आणि वसिष्ठ ऋषींच्या आश्रमाच्या बाहेर त्या बालकाला ठेवून शीघ्र परत आले. नंतर त्या आचार्याने एका मृत मांस शिजवून हुंडासुराला विश्वासपूर्वक दिले. त्या तो मूर्ख त्याने ते मांस खाऊन स्वतःच्या कृतकृत्य समस्त झाला. त्यानंतर प्रभात काळी ज्ञानी पुरुषांमध्ये श्रेष्ठ असे वसिष्ठ ऋषी आपल्या आश्रमाच्या बाहेर येऊन पाहताच तो त्यांना एक दिव्य बालकाला एकटाच तिथे निद्रेला दिसला. तेव्हा ते आश्चर्यचकित होऊन बोलू लागले. वसिष्ठ म्हणाला, ऋषी हो, हा कोणाचा सुंदर बालक रात्री इथे कोणी आणून ठेवला हे समजत नाही. ते सर्व ऋषी त्या बालकाला पाहून विस्मित झाले. नंतर त्रिकालज्ञ वसिष्ठ ऋषी ध्यानाचे सर्व जाणून बोलू लागले, हा सोमवंशातील आयु राजापासून श्री दत्त सेवेचे फल म्हणून उत्पन्न झालेला पुत्र असून श्री दत्तात्रयाचे त्याचे नित्य रक्षण करीत असलेला हा दीर्घायू व सर्व राजरक्षणाने संपन्न असा आहे. हुंडासुराने हा आपला नाश करणारा आहे असे म्हणून सूतिकागृहातून याचा अपहार केला. पण देवाने तो देजून सुटून आला आहे. याप्रमाणे बोलून महान तत्वज्ञान वसिष्ठ ऋषी त्या दिव्य बालकाला पाहून ईशमायेने मोहित झाले आणि मोठ्या दयेने दोन्ही हातांनी त्या बालकाला घेऊन आपल्या आश्रमामध्ये नेते झाले आणि म्हणतात की श्री दत्त प्रसादामुळे अमरांना विपत्तीतून शीघ्र मुक्त करून विजय असा सम्राट राजा होईल. याप्रमाणे वसिष्ठ ऋषी बोलत असताना देव पुष्टी करते झाले. अप्सरा नृत्य करते झाल्या व गंधर्व सुस्वर गायन करते झाले. यावेळी आश्रमातील ऋषी संतुष्ट होऊन कुमारास आशीर्वाद देते झाले. हा बालक दीर्घायुष्य व ओजबल यांनी संपन्न हो असा शुभ आशीर्वाद कुमाराला ऋषी जनांनी दिला. नंतर वसिष्ठ ऋषीने शास्त्रानुसार त्याचा नामकरण विधी केला. बालभावांनी ज्या आरती केव्हाही तुझी झाली नाही त्या आरती हे देव या नावाने प्रसिद्ध होशील. तुझे कल्याण असो. महासती अरुंधती वात्सल्यामुळे त्यांचे लालन पालन करून औरस पुत्राप्रमाणे नेहमी रक्षण करते झाली. नहुषाला 11 वर्ष लागले असताना क्षत्रियाला उचित अशा विधीने यथाशास्त्र त्याचे उपनयन करून सांगवेद सार्थशास्त्र वसिष्ठ ऋषी त्याला शिकविते झाले. सरहस्य धनुर्वेद विशेषतः संविधान अस्त्र विद्या ज्ञानशास्त्र राजनीती इतिहास पुराण या सर्वांचे अध्ययन त्याच्याकडून करविते झाले. याप्रमाणे विद्या ग्रहण करत असताना यथाविधी शिष्यत्व स्वीकारून तो नहुष मन वाणी शरीराधिकांनी सद्गुरु वसिष्ठांचे सेवन भक्तिपूर्वक करिता झाला. याप्रमाणे निर्भत्सर सर्व गुणांनी पूर्ण असा नहुष श्री वसिष्ठांच्या प्रसादाने सर्व विद्येचा परांगत झाला. इति श्री सत्यदत्त व्रतोपाख्याने तृतीयोध्यायः दत्तात्रेय भगवान की जय. चौथ्या अध्यायामध्ये सूत सांगतात, सूत म्हणाले, आजपर्यंत झालेल्या संचित पापापासून आमचे रक्षण कर.
अशी जे एकदाच प्रार्थना करतात त्यांची जो परमात्मा रक्षण करतो, अशा परमात्म्याचे नित्य चिंतन करणाऱ्या भक्तांविषयी उपेक्षा बुद्धी कशी असेल. इकडे हुंडासुराने तो अर्भक नेला असताना प्रातः काल झाल्यावर प्रस्वापिनी विद्येमुळे आलेले सर्वांची निद्रा दूर झाली व सर्व लोक उठले. राणी इंदुमती ही निद्रेतून जागी झाले तेव्हा चहूकडे पाहतो तो आपले बालक दिसत नाही, कोणी नेले तेही कळत नाही. यामुळे अत्यंत दुःखीतून हाहाकारपूर्वक विलाप करते झाली. माझ्या सर्व लक्षणांनी युक्त देव पुत्राप्रमाणे असणारा दत्तांनी दिलेला व रक्षिलेला पुत्र तेथून कसा बरे नेला व कशासाठी नेला. हे पुत्रा तू कुठे आहेस. याप्रमाणे विलाप करणारी ती राणी मृतवत मूर्छित पडली. आयु राजा ही अप्रिय वार्ता ऐकल्याबरोबर प्रसूतिका गृहामध्ये येऊन मूर्छित झाला. राणीस पाहता झाला, त्यामुळे अतिशय विवळ होऊन दीन होऊन विलाप करता झाला आणि म्हणाला की श्री दत्तात्रेयांच्या प्रसादाचे फळ अक्षय्य असते असे मी ऐकले. त्याप्रमाणे मला उत्तम गुणवान असाही पुत्र झाला, पण एकाएकी संकट कशामुळे प्राप्त झाले ते समजत नाही. दुःखातिरेकेने मोहित होऊन आयु राजा पुन्हा म्हणतो की या लोकात धर्माचरणाचे फळ काहीच नाही, तसेच तपश्चर्याचे व दानाचे काही उपयोग नाही. असा माझा पुत्र एकाएकी नाहीसा झाल्यामुळे मला असे निश्चित वाटू लागले आहे. हे दीनवत्सला श्री दत्तप्रभो, या आर्त भक्ताचे आपण रक्षण करावे. यानंतर श्री दत्ताने प्रेरित असे दिव्य दर्शन नारद मुनी त्या ठिकाणी आले. हरिभक्त नारद मुनी आलेले पाहून आयुराजा त्यांना सामोरा गेला व यथाविधी पूजा करून त्यांना आपले दुःख निवेदन करता झाला. ते ऐकून नारद म्हणाले, राजा, विनश्वर पुत्रापासून तुला काय लाभ मिळणार आहे, तसेच गृह क्षेत्र व शरीर यांचा तरी तुला काय उपयोग होणार. नित्य प्रकाशमान आनंदरूप श्री दत्त परमात्मा हृदयात आहेत, त्यांना तू शरण जा. ज्या पुत्राकरता तो शोक करीत आहेत तो पुत्र हुंडासुराने मारण्याकरता उचलून नेला असताही दैवयोगाने एका श्रेष्ठ ऋषींच्या आश्रमात तो सुरक्षित आहे. धनुर्विद्येत निपुण होऊन तो लवकर हुंडासुराचा नाश करेल व पत्नीसह इकडे येईल. या लोकी राजसुख भोगून तो मर्त्य असूनही इंद्रपदाचा देखील उपभोग घेईल. असे सांगून नारद निघून गेले असता हे वृत्त राजाने राणीस कथन केले. हे प्रिये, देवर्षींची वाणी सत्य आहे, तसे श्री दत्त प्रभूंचा वर हेही सत्यच आहे. श्री दत्तांचा प्रसाद खोटा कसा बरे होईल, म्हणून शरीर शोषण करणारा शोक तू सोडून दे. याप्रमाणे देवर्षी नारदांवर विश्वास असल्यामुळे श्री दत्तांचे महात्म्य स्मरण करून व श्री दत्तांचे पूजन करून तो राजा राणी सुखाने राहते झाले. त्या व्रताच्या प्रभावाने प्रेरित झाले. मुनिश्रेष्ठ वसिष्ठ एके दिवशी नहुषाला बोलवून म्हणाले, हे नहुषा, तू आयुराजा व इंदुमती राणी यांचा पुत्र आहेस. हा मुलगा हुंडासुराला मारेल असे चारणांनी बोललेले ऐकून तुझ्यापासून आपला मृत्यू होईल या भीतीने तुलाच मारून टाकावे म्हणून हुंडासुराने स्तुतिका गृहातून तुला उचलून घरी आणले व ठार मारण्याकरता आचार्य पण सुदैवाने त्या आचार्यालाच दया उत्पन्न होऊन त्याने ठेवले. हे चंद्रवंशास भूषण असणारा वत्सा, तुझे पालन पोषण आजपर्यंत आमच्याकडून झाले आहे. तथापि तू खरा क्षत्रिय आहेस, म्हणून हिंस्र प्रसूंचा नाश करण्यासाठी मृगया कर आणि आयुष्यमान महाभाऊ धनुर्विद्या निष्णात असा नहुषा श्री दत्तप्रभू तुझे पाठीराखे असल्यामुळे तू लवकर जाऊन हुंडासुराचा नाश कर. ब्राह्मण पितृ देव द्यावा पृथ्वी वय पुषाय सर्व संकटापासून तुझे रक्षण करो. तो हुंडासुर निष्प्रभ होऊन तुला पूर्णपणे विजय प्राप्त हो असे सांगून गुरूंनी त्याला युद्धाकरता पाठवले. ज्याला सर्वांचा आशीर्वाद मिळाला आहे असा नहुष भक्तीने गुरुजींना नमस्कार स्मरण करून जो गर्भाधानापासून माझे रक्षण करता आला तो अत्रिनंदन युद्धामध्ये जय देऊन माझे रक्षण करो. याप्रमाणे बोलून तो नहुष हुंडासुराला मारण्यासाठी गमन करता झाला. त्यावेळी देव पुष्प वृष्टी करते झाले, ऋषी आशीर्वाद देते झाले. त्यावेळी इंद्राचे आज्ञेने त्याचा सारथी मातली नहुषाजवळ रथासह येऊन म्हणाला की मला देवेंद्राने तुला सहाय्य करण्यासाठी मुद्दाम पाठविले आहे, म्हणून आणलेल्या या दिव्य अश्व जोडलेल्या रथामध्ये बसून तू हुंडासुराचा नाश कर. त्या ऐकून नहुष आनंदित होऊन नमस्कार करून रथामध्ये बसला. वेदोक्त मंत्राने सन्नद्ध होऊन हुंडासुराला मारण्यासाठी जात झाला. नंतर त्या ठिकाणी त्याच्या सहाय्यासाठी देव सैनिक प्राप्त झाले. नहुषाचे सैनिक सिद्ध गुह्यक गंधर्व यक्ष विद्याधर सर्प यांनी केलेला कला शब्द ऐकून भयभीत झालेला हुंडासुर म्हणाला, हे दूता, मोठा कोलाहल शब्द कुठून ऐकू येत आहे ते आज जाणून लवकर परत ये. दूत हुंडासुराच्या आज्ञेप्रमाणे तिकडे गेला आणि प्रयत्नपूर्वक काय हे ते जाणून परत येऊन हुंडासुरास म्हणाला की आयु राजाचा पुत्र नहुष मोठा शूर व अजिंक्य असा इंद्राच्या रथामध्ये बसून युद्धा करता आलेला आहे. ते ऐकून क्रुद्ध झालेला हुंडासुर भार्या दासी व आचार्य यांना हाक म्हणून विचारतो झाला की अरे तुम्ही तो बालक मारला किंवा नाही ते खरे सांगा. तेव्हा ते म्हणाले,
त्याच वेळी त्या बालकाला मारले व त्याचे मांस आपण खाऊनही टाकले. खरोखर दैव हेच प्रबल आहे असे मानून ज्याची आज्ञा अत्यंत उग्र कठोर आहे असा तो हुंडासूर दैत्यांना म्हणाला, तुम्ही सर्वांनी युद्ध करण्यासाठी रणांगणावर जावे. जो कोणी भिवून राहतील त्यांना इथेच एका क्षणात मी ठार मारेन. याप्रमाणे दैत्यांना आज्ञा करून तो हुंडासूर चिलखत घालून दैत्य सेनेसह नहुषासह बरोबर युद्ध करण्यासाठी युद्धभूमीवर गेला. अत्यंत रागावलेला तो हुंडासूर गर्जना करीत नहुषासमोर येऊन म्हणाला, अरे माणसाच्या पोरा, उगीच गर्जना करू नकोस. मी मोठा प्रतापी हुंडासूर आहे. तू माझ्या पुढे युद्ध करता उभा राहशील तर या देवासह जिवंत परत जाणार नाही. त्या ऐकून नहुष म्हणाला, चंद्रवंशात उत्पन्न झालेल्या कोणत्याही राजाचे चरित्र असे भित्रेपणाचे कधीच असणार नाही. तू जर शूर असतील तर युद्ध कर. त्याचे नुसताच वाचाळपणा काय कामाचा. पहिल्यापासूनच मला मारण्यासाठी तू टपला आहेस, पण तुझ्या प्राण हरण करणारा मी आहे हे लक्षात ठेव. भगवान श्री दत्तप्रभू ज्याचे रक्षक आहेत अशा माझ्यावर कोणता मूर्ख हल्ला करील. असे कठोर बोलून धनुष्य आकर्ण ओढून त्यावर बाण लावून सैन्यासह तो परस्परांशी युद्ध करते झाले. अहोरात्र ते तुमुल युद्ध चालले होते. त्यात पुष्कळच हत्ती घोडे घायल झाले, काही मृत झाले, काहींचे रथही भग्न झाले. मांसरूपी कर्दमांनी युक्त अशा असुरांच्या शरीरातील रक्ताच्या नद्या वाहू लागल्या. शेवटी गुरुजींना प्रणाम करून व अत्रिनंदन दत्तात्रयांचे स्मरण करून नहुष वासवी शक्ती हुंडासुरावर सोडले. तिच्या योगाने तो छिन्न भिन्न होऊन मरण पावला. यानंतर रंगीला बरोबर घेऊन अशोक सुंदरीच्या विजयी नहुषाकडे येऊन म्हणाले, हे नहुषा, तुझी मी धर्मपत्नी म्हणून माझ्याबरोबर तो विवाह कर. हे ऐकून नहुष म्हणाला, गुरुजींच्या अनुमतीने त्यांच्या समोर तुझ्याशी विवाह करेन. हे जर तुला पटत असेल तर बघा बरे आहे. असे म्हणून आनंदाने त्याच्या रथामध्ये ती रंभा बसली. नहुषाने वसिष्ठ ऋषीकडून सर्व वृत्त कथन केले. ते ऐकून आनंद झाले. वसिष्ठ ऋषी सुलग्न समय अशोक सुंदरे व नहुष यांचा विवाह करता आले. आनंतर मातापितरांच्या भेटण्यासाठी नहुषाला पत्नीसह पाठवत आले. वसिष्ठ ऋषींना नमस्कार करून प्रभेस निघणाऱ्या सूर्याप्रमाणे आपल्या भारेला रथात आडू झालेला नहुष मातापितरांकडे आला आणि साधवनपूर्वक त्यांचा शोक नाहीसा करत झाला व रथासह मातली व रंभा यांना स्वर्गात परत पाठविता झाला. दत्तात्रयांचा वर गुरुवाक्यांच्या आठवण तसेच रती व मदनाप्रमाणे असणाऱ्या आपल्या सुनेला व मुलाला पाहून आयुराजा आणि इंदुमती राणी आनंदित झाले. आयुराजाने नंतर त्या नहुषाला यथाविधी राज्याभिषेक केला. त्या पितापासून प्राप्त राज्याचे रक्षण नहुषाने उत्तम प्रकारे यथाशास्त्र केले. सम्राट नहुष इहलोकी उत्तम सुख बघून त्याच देहाने चिरकालपर्यंत इंद्रपदाचा उपभोग घेतला. तसेच आयुराजा यथाशास्त्र वानप्रस्थाश्रम स्वीकारून महिषीसह वनामध्ये वास्तव्य करता झाला आणि नित्य अत्रि तनयन श्री दत्तप्रभूंच्या ध्यानाप्रमाणे अक्षयी असं सायुज्य मुक्ती प्राप्त झाला. अर्थार्थी भक्त आयुराजा ही श्री दत्तात्रयांची सेवा करून ऐहिक सर्व सुखांचा उपयोग घेऊन क्रमाने मुक्त झाला. याप्रमाणे श्री दत्तप्रभूंचा महिमा आहे. त्या प्रभूचा कोणीही भक्त नाश पावत नाही. इतकेच नव्हे तर उत्तरोत्तर कल्याणच प्राप्त होतो. ओम श्री इति श्री सत्यदत्तव्रतोपाख्याने चतुर्थोऽध्यायः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय भगवान की जय. पंचमोऽध्यायः पाचव्या अध्यायामध्ये सूत म्हणाले, शरण आलेल्या भक्ताचे रक्षण कर, हे कल्याणकारक व्रत ज्याने स्वीकारले असा हा परमेश्वर दत्तात्रेय आहे. करिता हे मुनिश्रेष्ठ हो, पुन्हा आदराने त्यांचा प्रभाव श्रवण करा. गोदा तटी राहणारा हरिशर्मा म्हणून एक ब्राह्मण होता. त्याला 20 वर्षाचा एक पुत्र होता. त्याला जन्मापासूनच गुल्म, 8 वर्षाचा क्षय, 3 वर्षाचा जलोदर, 1 वर्षाचा जीर्ण ज्वर व 6 महिन्याचा कासयुक्त अतिसारे विकार होते. तसेच 4 महिन्यांपासून भगंदरी झाला होता. शेवटी स्त्री दोषाने व्याप्त झालेले त्या आपल्या मरणोन्मुख पतीला पाहून अत्यंत दुःखी झाले. त्याची 16 वर्षाची स्त्री परम श्री दत्तभक्त विष्णू दत्तांना शरण गेली व म्हणाले की हे ब्रह्मन, मला सौभाग्य द्या. माझे पती रोग पीडित झाले आहेत. त्यांना केलेले अतिशय चांगले औषधोपचार दुर्दैवाने निष्फळ झाले आहेत. त्या साध्वी स्त्रीने अशा प्रकारे प्रार्थना केली असता दयाळू विष्णू दत्त तिच्या घरी गेल्यानंतर तिच्या पतीला पाहून व कर्म विपाशक शास्त्राचे अवलोकन करून त्या साध्वी स्त्रीकडून श्री दत्त व्रत करत झाले. क्रमाने प्रत्येक व्रतापासून ते रोग शीघ्र नाहीसे झाले. नंतर विष्णू दत्ताने त्या ब्राह्मणाच्या हृदयाला स्पर्श करून उपनिषद मंत्रांचा जप केला. त्यामुळे तो ब्राह्मण रोगमुक्त होऊन योगी संपत्ती, आयुष्य, संतती, कीर्ती, दत्तभाई यांचा लाभ करून शेवटी तो परलोक उत्तम कीर्ती प्राप्त झाला. याप्रमाणे श्री सत्य दत्ताचे व्रत मनुष्यांना पापनाशक, तुष्टी देणारे, पुष्टी देणारे, भक्ती व मुक्ती देणारे आहे. श्री दत्तांच्या अनुग्रहानेच मी हे संक्षेपाने कथन केले आहे. वेद धर्मा म्हणाले की हे दीपका असे सूतांच्या मुखातून श्रवण करून नैमिष अरण्यातील महर्षी एकाग्रचित्त होताने श्रद्धेने श्री सत्य दत्ताचे व्रत करत झाले.
हे वत्सा दीपका, यज्ञ दीक्षा घेतलेले श्री हे महर्षी प्रभू दत्तात्रेयांच्या दर्शनाची आकांक्षा करणारे एकाग्र चित्ताने श्री दत्तदेवांच्या पदांबुजाचे ध्यान करते झाले. नंतर सुखकारक ज्याचा स्पर्श आहे असा सुगंधी वायू वाहू लागला व त्याच्या पाठोपाठ तेजोराशी श्री दत्तात्रेय स्वमायेच्या योगाने प्रकट झाले. उदय पावणाऱ्या सूर्याप्रमाणे त्या तेजोमंडळाच्या मध्ये असणाऱ्या श्री सत्य दत्ताला चरम चक्षुने अवलोकन करणारे ते ऋषी समर्थ झाले नाहीत. नेत्र मिटून ते ब्राह्मण अव्यग्र होत चाले. हृदयामध्ये हरीची प्रार्थना करत चाले. आम्हाला प्रभूचे दर्शन कसे होईल याप्रमाणे ते ऋषी चिंतन करीत असताना मेघाप्रमाणे आकाशवाणी झाली. ते अशी की हे ऋषी ओ नेत्र उघडा अशी ईश्वराने प्रेरणा केलेले ते ब्राह्मण भगवत स्वरूप पाहते झाले व शुद्ध चित्त होऊन स्तुती करते झाले. ऋषी म्हणाले, खरोखरच आपण ऋषी नाही, तसे वर्णाश्रम चिन्ह धारण करणारे नाही, तर आपण त्रिगुणातीत परब्रह्म स्वरूप आहात. आपण श्वासाने संपूर्ण विश्व उत्पन्न केलेले आहे. आसुरी वृत्ती असणारे असे आपल्या मायेने मोहित झालेले लोक आपले दिव्य उत्तम सत्य व तसे तेजोमय रूप जाणत नाही. म्हणूनच या संसारात फार श्रम होतात. तू या विश्वाची उत्पत्ती पोषण संहार करणार आहे. प्रत्यक्ष ब्रह्मत्वत्व तूचे आहे. हे सर्व विश्व खरोखर ब्रह्मरूप आहे आणि तू सर्वात्मा आहे. तुझ्यापासून हे विश्व उत्पन्न होते, तुझ्या ठिकाणी रमणमान होते व तुझ्या स्वरूपात लीन होते. पृथ्वी जल तेज वायू आकाश सूर्य चंद्र अग्निहोत्री या ब्राह्मणे 8 स्वरूपाने तुझी जगन्मय भासत आहे. तुझे अत्यंत गूढ असे स्वरूप सामान्य जनांना समजण्यास कठीण आहे. असे जाणण्याविषयी आम्ही जो प्रयत्न केला आणि जे रूप आम्ही जाणू शकलो हा सर्व आपलाच प्रसाद आहे. याचा अनुभव पूर्व पुण्यानेच आम्हाला आलेला आहे. याप्रमाणे ऋषींनी स्तवन केलेला संतुष्ट झालेले परमात्मा दत्तात्रेय त्या ऋषींनी सर्व विश्व आपल्याला स्वरूपाच्या ठिकाणी दाखवित झाले आणि मेघाप्रमाणे गंभीर वाणीने त्यांना म्हणाले, हे ब्राह्मणो, तुमच्यावर कृपा करण्यासाठी मी इथं आलो आहे. तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या अनेक जन्मातील तपश्चर्येमुळे ब्रह्मचर्य यम नियम यज्ञ याग इत्यादी साधना अनुष्ठानामुळे तसेच तुम्ही या केलेल्या सत्य दत्त व्रतामुळे मी तुमच्यावर संतुष्ट झालो आहे. याकरता तुम्ही लवकर इष्ट ते वर मागून घ्या. त्यावेळी शौनकादी ऋषी म्हणाले, हे महादेवा, तूच आम्हा सस्वरूपाचे ज्ञान करून देऊन स्वभक्त व शांत चित्त कर, कारण तूच सर्व साक्ष आहेस. आम्ही काय बोलावे, आपणच आमच्या मनोरथ जाणून सर्वतोपरी योग्य असा अनुग्रह करा. श्री दत्त म्हणाले, जे तुम्ही श्रद्धेने मला प्रिय असे स्तवन केले ते मनुष्यांना योग सिद्धी देणारे व भुक्तिमुक्ती देणारे आहे. हे उत्तम अनुष्ठानशील ब्राह्मणो, तुम्ही या जन्मीच देहांत गोचर होणाऱ्या माझ्या परमानंद स्वरूप श्रेष्ठ पदाला प्राप्त व्हाल यात शंका नाही. तसेच हे सत्य दत्त व्रत संयोग मेह कुष्ठ क्लेम क्षय ज्वर वातविकार पित्तविकार गुल्म रोग देशांत स्वचक्र परचक्र इत्यादिकांनी उत्पन्न होणारा क्षोभ या सर्वांचा नाश करील. या व्रताने वंद्याश्रीस पुत्र होईल. संकटाने गांजून गेलेल्या मनुष्य त्यापासून मुक्त होईल. दरिद्री पुरुषाला द्रव्य प्राप्त होईल. रोग्याला आरोग्य प्राप्त होईल. मुमुक्ष पुरुषाला सद्गती प्राप्त होईल. ज्याला जे इष्ट असेल ते त्याला सत्य दत्त व्रताच्या योगाने प्राप्त होईल. वेद धर्म मुनी म्हणाले, दीपका, या स्वप्नामध्ये पाहिलेल्या द्रव्य राशीप्रमाणे तेजो राशी देवादिदेव श्री दत्तराज एकदम अंतर्धान पावले व हे अवलोकन करून शौनकादिक ऋषी अत्यंत आश्चर्यचकित झाले. हे वत्सा दीपका, असा जो आहे अशा शरणागताविषयी दयाळू स्मरण केल्याबरोबर भक्ताकडे जाणारा सर्वेश्वर श्री दत्तात्रेयाचे पूजन श्रद्धा भक्ती करून तूही परमानंदाला प्राप्त हो. इति श्री दत्तोपाख्याने पंचमोध्यानाध्यायः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय भगवान की जय. सर्वांनी गोळा करून घ्या.